मी गावातील आम जनतेला सुद्धा या ठिकाणी विनंती करेन, पोलीस आपलं काम करतायत, कायदा आपलं काम करतोय आणि जिथं आपण या ठिकाणी चूक आहे त्या चुकीला कुणीही या ठिकाणी पाठीशी घालणार नाही अशी व्यवस्था प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आली। आपण संयम बाळगावा, कुठल्याही पद्धतीचा कसूर त्यांना शिक्षा होण्यामध्ये होणार नाही आणि योग्य ती शिक्षा, कठोर शिक्षा त्या मंडळींना त्या ठिकाणी होईल। आज शिरोली गावामध्ये झालेल्या अतिशय निषेधार्ह अशा घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांनी मिळून काटेकोर याचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगानं कडक पावलं टाकली। मी इथं आज आल्यानंतर प्रशासनाकडनं माहिती घेतली की कशा पद्धतीची प्रक्रिया सुरू आहे। राज्य स्तरावरची सर्वोच्च असणारी समिती SIT ह्या प्रकरणामध्ये या ठिकाणी नेमण्यात आली। स्वतः जिल्ह्याचे पोलीस प्रमुख आणि त्याचबरोबर इथली API सर्व त्यांची टीम ग्राउंड लेवलला त्या सगळ्या परिस्थितीचं मॉनिटरिंग त्या ठिकाणी करते। दोन्ही जे या ठिकाणी आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अगदी लाईट, पाणी यापासूनचे कनेक्शन ग्रामपंचायतीनं त्या लोकांचे या ठिकाणी कट केलेले आहेत। आज इथं आल्यानंतर शांततापूर्ण वातावरणामध्ये सर्व प्रमुख लोकांची बैठक या ठिकाणी पार पडली आणि त्यामध्ये एक मुख्य निर्णय घेण्यात आला की गावाची शांतता आणि एकात्मता जपण्याचं काम सगळ्यांनी एकत्रपणे करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं गावातील सामाजिक ऐक्य कुठं बिघडू नये, गावातील असणाऱ्या ज्या चुकीच्या घटका आहेत त्यांना कुणीही खतपाणी घालता कामा नये याची खबरदारी प्रत्येकानं घेत आज प्रशासनावर पूर्ण विश्वास दाखवत त्यांना त्यांची कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी म्हणून या ठिकाणी संधी मिळावी। मी गावातील आम जनतेला सुद्धा या ठिकाणी विनंती करेन, पोलीस आपलं काम करतायत, कायदा आपलं काम करतोय आणि जिथं आपण या ठिकाणी चूक आहे त्या चुकीला कुणीही या ठिकाणी पाठीशी घालणार नाही अशी व्यवस्था प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आली। आपण संयम बाळगावा, कुठल्याही पद्धतीचा कसूर त्यांना शिक्षा होण्यामध्ये होणार नाही आणि योग्य ती शिक्षा, कठोर शिक्षा त्या मंडळींना त्या ठिकाणी होईल। गावातील सर्व या ठिकाणी असणाऱ्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण मित्रांना माझी विनंती आहे की शिरोली गावाचा लौकिक वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका सर्वांनी घेतली। आज ही या परिस्थितीला खऱ्या अर्थानं आटोक्यात आणण्यासाठी रात्रंदिवस पोलीस प्रशासन असेल, ग्रामपंचायत असेल, सर्व प्रमुख ग्रामस्थ या ठिकाणी असतील, याच्यासाठी झटतायत। माझ्या तरुण बांधवांना मला विशेषतः विनंती करायची आहे, कुठेही अफवांवर बळी पडू नका। काय जर या ठिकाणी तुमच्या कानावर चुकीचे मेसेजेस, चुकीच्या पद्धतीचं या ठिकाणी काही बोलणं तुमच्या कानावर येत असेल तर आपण पोलिसांच्या कानावर ते त्या ठिकाणी घाला। प्रशासन योग्य तो त्याच्यामध्ये तोडगा त्या ठिकाणी काढेल, लगेचच कारवाई त्याच्यावर त्या ठिकाणी होईल, पण कायदा सुव्यवस्था बिघडेल असं कृत्य कुणीही या ठिकाणी करू नये याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यावी। गावातल्या तमाम जनतेनं सहकार्य केल्यामुळे हा प्रसंग आटोक्यात येण्यामध्ये या ठिकाणी यश आलंय। यापुढच्या काळामध्येही आपल्या सर्वांचं लक्ष या सगळ्या गोष्टीकडे या ठिकाणी असलं पाहिजे। स्वतः मी मुख्यमंत्र्यांशी बोललोय, त्याचबरोबर असणाऱ्या राज्याच्या सर्व या ठिकाणी प्रमुख घटकांशी बोलणं माझं त्या ठिकाणी झालंय आणि मला निश्चित खात्री आहे की याच्यावर अतिशय कठोर कारवाई परत असं कुठं घडू नये याची खबरदारी या ठिकाणी प्रशासन त्यांच्या पद्धतीनं त्या ठिकाणी घेतोय। पण संयम बाळगणं आणि कायद्याला त्याचा मार्ग क्रमगण करू देणं ही आपल्या सर्वांची एकत्रपणे जबाबदारी आहे। त्यासाठी आपण सर्वांनी प्रशासनाला आणि ग्रामपंचायतीला सहकार्य करावं। नवीन सुझुकी E-Access इलेक्ट्रिक स्कूटर, सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण। आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या।